या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पारू गणी आणि मारुतीला घेऊन घरी येते. ते दोघेही जण खूप दमलेले असतात. गणी तर रडायला सुरुवात करतो. त्यामुळे पारू विचारते की गणी बाळा काय झालं, तू का रडतोय? तर गणी म्हणू लागतो की तायडे आज बाला मलाच उचलून घेता आलं नाही तर उद्या तो तुला कसं उचलून घेणार आहे. मला नाही वाटत की तू आता जगू शकते. आणि हे ऐकून मारुती म्हणतो की गणी तू उगाच काहीतरी बोलू नको. काही झालं तरी मी हे व्रत पूर्ण करणारच. मी माझ्या पारूला काही होऊ देणार नाही. पण त्यावेळी पारू म्हणते की बा गणी अगदी बरोबर बोलतोय. तुला हे सगळं करायची ना काही गरज नाही आहे. अरे एकदा तुझी अवस्था तरी बघ. तुम्ही दोघांनी सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे. तुम्ही आता पटकन जेवण करण्यासाठी बसा. परंतु मारुती म्हणतो की पारू अगं मी 2 दिवस नाही जेवलो तर मी काही मरणार नाही आहे. पण मी माझ्या लेकीला माझ्यापासून कधीच दूर जाऊ देणार नाही. काही झालं तरी चालेल पण मी हे व्रत पूर्ण करणारच. आणि मारुतीचं असं बोलणं ऐकून पारू रडतच त्याला मिठी मारते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळीच मारुती आणि पारू देवीचं मंदिर ज्या डोंगरावर असतं त्या डोंगराच्या पायथ्याशी जातात. आणि तो डोंगर पाहून पारू पुन्हा मारुतीला म्हणते की बा मला असं वाटतं की तू हे व्रत नको करू. अरे कालपासून तू काही खाल्लेलं नाही आहे, पाण्याचा साधा घोट देखील घेतलेला नाही आहे. हे सगळं करायची खरंच काही गरज आहे का? पण मारुती म्हणतो की पारू तू नको काळजी करू. गुरुजींनी सांगितलं आहे ना की जर मी हे व्रत केलं तर नक्की तुझा जीव वाचेल. मग मला हे व्रत करायलाच हवं. आणि तू काही काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. पण ते ऐकून पारू रडतच मारुतीला मिठी मारते. पण मारुती तिला समजावतो. आणि मग त्यानंतर तो त्या मंदिराच्या जवळ जे तळं असतं त्या तळ्यातून पाणी आणण्यासाठी निघतो. तर पारू देवीकडे मारुतीसाठी प्रार्थना करत असते. दुसरीकडे सावित्री किचनमध्ये काम करत असताना अहिल्या त्या ठिकाणी येते. ती सावित्रीला पारूबद्दल विचारते. पण सावित्री काही न बोलता खाली मान घालते. तर अहिल्या म्हणत असते की सावित्री काही झालं आहे का? कारण अगं पारू मला सकाळपासून दिसलेली नाही आहे. तिने श्रीकांतला त्याच्या गोळ्या देखील दिल्या नाही. मला माझी कॉफीसुद्धा आणून दिली नाही. नेमकी आहे कुठे ती? आणि मग त्यावेळी सावित्री सांगते की अहिल्या मॅडम माफ करा पण पारूने आज सुट्टी घेतली आहे. आणि हे ऐकून अहिल्याला प्रश्न पडतो की पारूने अशी अचानक सुट्टी का घेतली. ती त्याबद्दल सावित्रीला देखील विचारते. पण सावित्री म्हणते की मला याबद्दल काहीच माहिती नाही आहे. तर अहिल्या म्हणते ठीक आहे मग मीच बघते हा सगळा काय प्रकार आहे. कारण 3 दिवसांपासून मारुती ही सुट्टीवर आहे आणि आज पारूने सुद्धा सुट्टी घेतली. आणि मग ती बाहेर पडते. दुसरीकडे मारुती पाणी आणण्यासाठी त्या तळ्याकडे जाण्यासाठी निघालेला असतो. आणि तो अनवाणी असल्यामुळे वाटेवरचे अनेक खडे त्याच्या पायाला टोचत असतात. पण तरीही तो काही थांबत नाही. दुसरीकडे आदित्य पारूचाच विचार करत असतो. तो खूप वैतागलेला असतो आणि मनाशी म्हणत असतो की या पारूला नेमकं झाले तरी काय. तिला चांगलंच माहिती आहे की काल दिवसभर मी काही खाल्लेलं नाही आहे किंवा साधं पाणीसुद्धा पिलेलो नाही आहे. मग तरीही तिला माझी काळजी वाटत नाही आहे का? एरवी एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून काळजी करणारी पारू आत्ता माझ्याशी का बोलत नाही आहे? तिने साधी माझी विचारपूससुद्धा केलेली नाही आहे. साधा मेसेजही तिने केलेला नाही आहे. नेमकं घडलं आहे तरी काय? आणि मग त्यानंतर तो या सगळ्या गोष्टीचा छडा लावण्याचा निर्णय घेतो आणि घरातून बाहेर पडतो. तर दुसरीकडे मारुती त्या तळ्याजवळ पोहोचतो. त्याला सतत गुरुजींनी पारूचा जीव वाचवण्यासाठी जे काही सांगितलेले असते तेच आठवत असते. आणि मग तो हात जोडून देवाकडे त्याचं हे व्रत निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून प्रार्थना करतो. आणि मग त्यानंतर तो त्या व्रताला सुरुवात करतो आणि पाणी घेऊन पुन्हा मंदिराकडे जाण्यासाठी निघतो. तर पारू त्याची वाट बघत तिथे पायऱ्यांजवळच थांबलेली असते. तर मारुतीला नीट चालता देखील येत नसते. त्याचा सतत तोल जात असतो आणि त्याची तशी अवस्था पाहून पारूला खूप वाईट वाटतं. ती पुन्हा पुन्हा मारुतीला समजावते की बा हे व्रत करायची खरंच काही गरज नाही आहे. तू ऐक माझं, आपण घरी जाऊ. पण मारुती तिचा काही ऐकत नाही. तो म्हणत असतो की पारू काळजी करू नको, अगं मला काही होणार नाही आहे. आणि मग तो गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात आधी एक झाडू घेऊन येतो आणि त्या मंदिराच्या पायऱ्या झाडायला सुरुवात करतो. आणि मग त्यानंतर तो त्या पाण्याने सगळ्या पायऱ्या देखील धुतो. आणि असं करत करत मग तो शेवटी वरती मंदिरापर्यंत पोहोचतो. आणि त्याने केलेलं हे सगळं काम पाहून पारूचे डोळे मात्र नकळतपणे भरून येतात. त्यानंतर मग मारुती कसाबसा मंदिरामध्ये जातो. तिथे एक गुरुजी असतात. मारुती त्यांना म्हणतो की तुमच्या मोठ्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी मंदिराच्या सगळ्या पायऱ्या झाडून धुवून घेतल्या आहेत. आता पुढे काय करायचं आहे ते मला सांगा. आणि त्यावर गुरुजी हो म्हणत त्याच्या कपाळाला कुंकू लावतात.
आणि मग त्यानंतर ते मंदिरामध्ये जाऊन हळदी कुंकू आणि कमंडलू घेऊन येतात आणि मारुतीला सांगतात की हे बघ, यातलं पाणी 5 वेळा तुझ्या मुलीच्या अंगावर शिंपड आणि मग त्यानंतर तिच्या कपाळावर हळदीचा मळवटभर, कपाळाला तिच्या कुंकू लाव. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तिचा मळवट भरल्यानंतर तिचा पाय जमिनीला टेकता कामा नये. तिला उचलून घ्यावं लागेल आणि इथे देवीच्या दर्शनासाठी यावं लागेल. आणि त्यावर मारुतीही हात जोडून हो म्हणतो आणि मंदिरातून बाहेर पडतो. त्यावेळी तर तो खूपच जास्त थकलेला असतो, पण तो मनाशी म्हणतो की मला असं थकून नाही चालणार, मला माझ्या पारूसाठी हे व्रत पूर्ण करावंच लागेल. आणि मग तो पुन्हा त्या पायऱ्या उतरून खाली जाण्यासाठी निघतो. खाली पायथ्याशी पारू त्याची वाट बघत असते आणि जेव्हा मारुती तिथे पोहोचतो तेव्हा त्याला खूप जास्त दम लागलेला असतो, त्याला नीट श्वासही घेता येत नाही. आणि हे पाहून पारू रडू लागते. ती म्हणत असते की बा, आत्तापर्यंत जे झालं ते झालं, पण यापुढे जे काही आहे ना ते आपण नको करायला. मी सांगते ते तू प्लीज ऐक, आपण घरी जाऊ. पण मारुती तिचं काही ऐकत नाही. पारू त्याच्याकडे खूप हट्ट करते, त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, पण मारुती म्हणतो की पारू, मी तुला काही होऊ देऊ शकत नाही. जर तुला काही झालं तर मी वर जाऊन तुझ्या आईला काय तोंड दाखवू. आणि मग त्यानंतर तो पारूला शांतपणे उभं राहायला सांगतो आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मग तो सगळ्यात आधी तिच्या अंगावर 5 वेळा ते पाणी शिंपडतो. पारू हात जोडून उभी असते आणि मग मारुती तिच्या डोक्यावर हात ठेवत एक मंत्र म्हणू लागतो. आणि मंत्र म्हणून झाल्यानंतर मारुती पारूच्या कपाळावर हळद लावतो आणि त्यानंतर कुंकू, आणि मग तो तिला उचलून घेऊन मंदिराच्या दिशेने पुन्हा एकदा जाण्यासाठी निघतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.